नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सीईटी रजिस्ट्रेशन पोर्टल कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे 2026 आणि 27 या विद्यार्थ्यांसाठी त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY2627 हे तुम्हाला यामध्ये पोर्टल दिसत आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपण यामध्ये बघितलं तर अकॅडमिक इयर 2026 आणि 27 यासाठी सीईटीचं LLB 3 इयर्स आणि 5 इयर्स यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू झालेलं आहे. ओके. कशा पद्धतीने करायचे आहे त्याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला न्यू युजर यामध्ये तुम्हाला रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे. खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असू शकतो, की सर लास्ट इयरला ऑलरेडी आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं, तर ते आता चालणार आहे का? तर ते नाही चालणार आहे. ओके. सो तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. रजिस्टर या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे नोटिफिकेशन तुम्हाला दिसत आहे. ती प्रॉपरली आपल्याला फिलअप करायची आहे. इथे तुम्हाला ईमेल आयडी जो तुमचा चालू असेल, वर्किंग असेल, तोच ईमेल आयडी तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. कारण की त्याच्यावरती ओ-टी-पी येणार आहे आणि पुढे जे काही प्रोसेस आपली होणार आहे, सीईटीचं रजिस्ट्रेशन असेल किंवा कॅप राउंडच्या प्रोसेस असतील, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ईमेल आयडीवरती येणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी यावर चांगल्या पद्धतीने मेन्शन करा, जो की तुमचा चालू असेल. पासवर्ड हा तुम्हाला चांगला ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही पासवर्ड हा विसरू शकणार नाही. त्यासाठी काय करा, ईमेल आयडी आणि पासवर्ड हे तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा. कन्फर्म पासवर्ड यावरती परत कन्फर्म पासवर्ड परत एकदा टाका. फुल नेम याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की नेम शुल्ड बी ॲज पर आधार. म्हणजे आधारवरती जे नेम असेल, ते नेम तुम्हाला पूर्ण फुल नेम यामध्ये मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सँडी कदम हे समजा नाव आधार कार्डवर असेल, तर पूर्ण नाव तुम्हाला आधार कार्डवरती लिहायचं आहे. तर जे आधार कार्डवर नाव असेल, ते नाव तुम्हाला यामध्ये प्रॉपर लिहायचं आहे. डेट ऑफ बर्थ जी तुमची असेल, ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. प्रॉपर डेट ऑफ बर्थ यामध्ये मेन्शन करा. ओके. ते झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला रजिस्टर या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते रजिस्टर ईमेल व्हेरिफिकेशन हा सेंड होणार आहे तुमच्या मेल आयडीवर. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जो मेल आयडी टाकणार आहात, तो चांगल्या पद्धतीने टाका. जो चालू असेल तो टाका. त्यावरती तुम्हाला व्हेरिफिकेशनची लिंक त्यावरती येणार आहे. त्यावरती लिंक आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुम्ही व्हेरिफाय करू शकता आणि व्हेरिफाय केल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली तिकडे व्हेरिफाय करा. व्हेरिफाय झाल्याच्या नंतर जर आपण बघितलं, तर या अशा पद्धतीने तुम्हाला प्रोसीड टू डिजिलॉकर अशा पद्धतीचं ऑप्शन हे तुम्हाला दिसत असतं. याच्यामध्ये ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेली आहे, की अपार आयडी कशा पद्धतीने बनवायचा आहे. ओके. डिजिलॉकर थ्रू कशा पद्धतीने आधार कार्ड आणि अपार डिटेल्स हे तुम्हाला त्यामध्ये डिजिलॉकरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. अपार आयडी कसं बनवायचं त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. वरती आय सेक्शनमध्ये तुम्हाला ते देऊन टाकेन. त्या पद्धतीने अपार आयडी तुम्हाला बनवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट नसेल, त्या विद्यार्थ्यांनी मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतरच डिजिलॉकर चांगल्या पद्धतीने तुम्ही तिकडे वापरू शकता. सो डिजिलॉकर हा तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्यावरती कशा पद्धतीने सर्च करायचं आहे त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. अप्पर आयडी कसं करायचं आहे त्याची व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्ही बघा. तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आता जे विद्यार्थी इथे प्रोसीड टू डिजिलॉकर यावरती क्लिक करतील, त्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, ती अशा पद्धतीने असणार आहे, की एंटर युअर आधार नंबर. सो यासाठी तुम्हाला सांगत आहे मी, की आधार नंबर तुमच्या मोबाईलला अपडेट असणं गरजेचं आहे. सो इथे तुम्ही आधार नंबर मेन्शन करायचा आहे. आधार नंबर यामध्ये मेन्शन केल्याच्या नंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. सो तुम्हाला ओ-टी-पी जो तुमचा आधार नंबर आहे, ज्यावरती तुम्ही ओ-टी-पी पाठवलेला आहे किंवा आधार नंबर जो तुमचा मोबाईल नंबर जो त्याला अपडेट आहे, त्यावरती तुम्हाला इथे ओ-टी-पी जाणार आहे. आता यामध्ये जे 12th स्टुडंट असतील, 12वी विद्यार्थी असतील, त्यांचा मे बी आई-वडिलांचा मोबाईल नंबर असू शकतो.
सो तो तुम्ही यामध्ये मेन्शन करायचा आहे आणि मग तुम्ही ओ-टी-पी यामध्ये मेन्शन केल्याच्या नंतर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता यामध्ये माझा ऑलरेडी डिजिलॉकरला रजिस्टर आहे माझं स्वतःचं अकाउंट. म्हणून मला इथे दिलेलं आहे, की यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड विथ डिजिलॉकर. सो इथे मी पिन सेटअप केलेले आहेत माझे. तर हा पिन मी याच्यामध्ये मेन्शन करेन. ओके. त्यानंतर इथे डन बटनवरती क्लिक करेल. ज्या विद्यार्थ्यांचं डिजिलॉकरमध्ये रजिस्ट्रेशन नसेल, ते विद्यार्थी नॉर्मली पुढे प्रोसेस ही करत राहतील. म्हणजे यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड डिजिलॉकर इथे मी पिन टाकेन. पिन टाकल्याच्यानंतर डन बटनवरती क्लिक करेन. हे सर्व झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने विंडो ही तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये ऑलरेडी माझं अकाउंट यामध्ये होतं म्हणून अपार आयडी, आधार कार्ड तुम्हाला दिसत आहे. 10चं ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे टोटल मी असे 8 डॉक्युमेंट्स यामध्ये अपलोड करून ठेवलेले आहेत. सो इथे तुम्हाला हे ते नंबर तुम्हाला पण सुद्धा दिसतील आणि इथे बाजूला तुम्हाला दिलेलं आहे सिलेक्ट ऑल. आता सी तुम्हाला सांगितलेलं आहे, की अपार आयडी आणि आधार कार्ड हे तुम्हाला इम्पोर्टंट आहे. तुम्हाला सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन करताना. सो याच्यामध्ये तुम्हाला हे टिक मार्क करायचं आहे. ते कशा पद्धतीने दिसेल? सो ते तुम्हाला सिलेक्ट अशा पद्धतीने सिलेक्ट केल्याच्यानंतर कारण की तुम्हाला कशासाठी अलाउ करायचं आहे फक्त आधार कार्ड आणि अपार आयडी या 2 गोष्टीसाठी तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे आणि अलाउ या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे अलाउ बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जी रिक्वेस्ट आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल आणि ती रिक्वेस्ट सेंड होऊन जाईल. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला डिजिलॉकरचं कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला यामध्ये प्रॉपरली आपण सांगितलेलं आहे. पण तुम्ही डिजिलॉकरमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन जेव्हा कराल, त्यावेळेस तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन अपार आयडी बनवल्याच्या नंतर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. आता पर्सनल डिटेल्स आपल्याला अशा पद्धतीची विंडो दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव, आधार नंबरवर जो तुम्ही टाकलेला असणार आहे, की तुमचा आधार नंबरवर जे काही नाव असेल, ते तुम्हाला यामध्ये प्रॉपरली इथे दिसून जाईल. तुमचे डी-ओ-बी इथे दिसेल. तुमचा आधार आयडी जो आहे तो तुम्हाला इथे दिसेल आणि इथे लिहिलेलं आहे बघा, क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपार आयडी. ओके. सो हा ऑलरेडी अपार आयडी माझा ऑलरेडी जनरेटेड आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला ते दिसून जाईल. तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्या विद्यार्थी नवीन अपार आयडी बनवायचं असेल, त्या विद्यार्थ्यांची व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेली आहे. त्यामध्ये ती बघा आणि तशा पद्धतीने अपार आयडी बनवा. अपार आयडी बनवल्याच्या नंतर मग ही स्टेप ॲक्शन तुम्ही करू शकता. अपार आयडीचं इथे 13 या 14 डिजिट जो काही नंबर असेल, तुम्ही इथे क्लिक केल्यावर तुम्हाला अपार आयडी नंबर दिसेल. तो इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. मोबाईल नंबर तुम्हाला इथे जो ॲक्टिव्ह मोबाईल नंबर असेल, तो नंबर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपरली मेन्शन करायचा आहे. यामध्ये लिहिलं आहे, की नेम ॲज पर एच-एस-सी आणि एस-एस-सी मार्कशीट वरती जो नाव असेल, तो पूर्ण तुम्हाला इथे नाव इथे लिहायचं आहे. ओके. त्यानंतर फादर्स नेम यामध्ये मेन्शन करायचं आहे. सो अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन असणार आहे. त्या खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर अपार आयडी यावरती क्लिक केलं तर कशा पद्धतीने दिसेल? सो अशा पद्धतीने तुम्हाला अपार आयडी त्यामध्ये दिसणार आहे. ओके. मला इथे मदर्स नेम इथे मेन्शन करायचं आहे. सो समजा इथे मदर्स नेम तुम्ही मेन्शन करायचं आहे. जेंडर यावरती इम्पोर्टंट आहे. मेल, फिमेल, अदर्स जे आहे ते प्रॉपरली तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. रिलिजन जे असेल तुमचं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन जे तुमचे रिलिजन आहे हे इम्पोर्टंट आहे. हे प्रॉपरली तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. समजा आता माझी इथे हिंदू आहे, तर रिलिजन मी हिंदू केले. सिलेक्ट रिजन म्हणजे आता तुम्ही गावाकडून आहात, म्हणजे रूरलमधून आहात का अर्बनमधून आहात? तर समजा इथे मी अर्बनमधून आहे, तर अर्बन यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता मदर टंग तुमची कोणती आहे? आसामी आहे, बेंगॉली आहे, इंग्लिश आहे, गुजराती आहे, हिंदी आहे. या पद्धतीने मदर टंग तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायची आहे. आता माझी मराठी आहे, तर इथे मी मराठी सिलेक्ट करतोय. इंडियन, नॅशनॅलिटी इंडियन ही सर्वांची सेमच असणार आहे. ॲन्युअल इन्कम जी तुमची फॅमिलीची इन्कम जी असेल, ती तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. समजा 50 टू 1 लाख पर्यंत आमची इन्कम आहे समजा, तर यामध्ये मी हे सिलेक्ट करायचे आहे. तुमची जी इन्कम असेल, ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. मॅरिटल स्टेटस मॅरिड असेल, अनमॅरिड असेल, हे तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. प्रेझेंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. प्रेझेंट ॲड्रेस, पर्मनंट ॲड्रेस म्हणजे काय? आता तुम्ही जिथे राहत आहात, समजा मी मुंबईमध्ये राहत आहे.
मुंबईमध्ये राहत असेल, तर तिथला माझा पर्मनंट ॲड्रेस हा इथे मी जो स्टारमध्ये दिलेला आहे, तो इथे मी मेन्शन करेन. ओके. पर्मनंट ॲड्रेस मेन्शन केल्याच्या नंतर मी जर तिथेच राहत आहे, तर सेम ॲज पर्मनंट ॲड्रेस इथे फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. समजा एखादा विद्यार्थी समजा पुणेमध्ये राहत असेल. ओके. आणि त्याचं समजा गाव दुसऱ्या ठिकाणी असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी पर्मनंट ॲड्रेसमध्ये त्यांच्या गावाचं नाव इथे पूर्ण ॲड्रेस लिहायचं आहे. ओके. आणि सेम ॲज पर्मनंट ॲड्रेसला न क्लिक करता तुम्हाला इथे करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे जिथे तुम्ही आता राहत आहात, तो ॲड्रेस तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. ओके. तो पूर्ण मेन्शन केल्याच्या नंतर म्हणजे स्टेट जे काही असेल तुमचं महाराष्ट्र स्टेट असणार आहे. तर महाराष्ट्र स्टेट यामध्ये मेन्शन करा. डिस्ट्रिक्ट समजा तुमचं काय आहे डिस्ट्रिक्ट हे तुम्ही इथे तुमचं ठाणे आमचं डिस्ट्रिक्ट आहे. तर इथे मी ठाणे ते सिलेक्ट करत आहे. ओके. तालुका जर बघितलं तर याच्यामध्ये कल्याण हा आमचा तालुका आहे. विलेज जर बघितलं तर विलेजसुद्धा जे काही असेल इथे ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. आता समजा इथे कल्याण म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल तर ते तुम्ही सिलेक्ट कल्याण डोंबिवली हे तुम्ही करू शकता. पिन कोड जो आहे तो तुम्ही यामध्ये मेन्शन करायचा आहे. अल्टरनेट मोबाईल आणि फोन नंबर इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. इथे लिहिलेलं बघा अल्टरनेट मोबाईल डॅश फोन नंबर इज मॅन्डेटरी. सो फोन नंबर तुम्हाला यामध्ये प्रॉपरली यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर अदर डिटेल्स हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये लिहिलंय, आर यू डोमिसाइल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? जर असाल तर इथे येस करा. ओके. जर नसेल तर इथे नो करा. ओके. सो याच्यामध्ये मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, तर इथे मी येस केलंय. आता मायनॉरिटी डिटेल्स इथे तुम्हाला विचारलेलं आहे. तर मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही असाल, तर येस करा. जर येस केलं, तर मग लँग्वेजच्या बेसवर लिंग्विस्टिक म्हणजे काय, तर लँग्वेजच्या बेसवर जे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांनी इथे सिलेक्ट करायचे. म्हणजे गुजराती जर तुमची लँग्वेज आहे किंवा तुमचं हिंदी लँग्वेज आहे किंवा तुमचं कन्नडा आहे, मल्याळम आहे, पंजाबी आहे. लँग्वेजच्या बेसवर तुमची जी काही मायनॉरिटी असेल म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुम्हाला लिहिलं असतं, हिंदी मायनॉरिटी वगैरे असं मेन्शन केलेलं असतं. ते तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकता. ओके. सो याच्यामध्ये समजा हिंदी असेल, तर हिंदी सिलेक्ट करा. रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे रिलिजनच्या बेसवरती जे काही मायनॉरिटी असते म्हणजे जैन असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, पारसी असेल, या पद्धतीने तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे, जे तुमची रिलिजियस जे काही मायनॉरिटी असेल ते. ओके. आता यामध्ये तुम्हाला समजलं असेल. आता इथे माझी मायनॉरिटी डिटेल्स म्हणजे मायनॉरिटीमध्ये नाहीये मी, तर इथे मी नो करेन. मग मला इथे 2 क्वेशन फक्त विचारलेलं, आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी? हा सर्वांना प्रश्न विचारेल. जर डिसॅबिलिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इथे समजा येस असेल तर कोणत्या टाइपची डिसॅबिलिटी आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. नेचर ऑफ डिसॅबिलिटी टेम्पररी आहे की पर्मनंट आहे हे सुद्धा मेन्शन करायचं आहे. आणि यू-डी-आय-डी नंबर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आता अपार आय-डी मी सांगितलेला आहे. सो जे डिसॅबिलिटी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी यू-डी-आय-डी नंबर किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट नंबर हे लिहिणं इट इस व्हेरी इम्पोर्टंट. ओके. सो डिसॅबिलिटी येस असेल तर अशा पद्धतीचे तुम्हाला त्यामध्ये सिलेक्शन करायचं आहे. आता इथे डिसेबल मी नाहीये तर इथे मी नो केलेलं आहे. कोणत्या इयरला तुमचं पासिंग इयर म्हणजे एस-एस-सी कधी तुमचे पास झालेला आहात तुम्ही, तर हे त्यामध्ये तुम्ही मेन्शन करा. समजा 2007 मध्ये झालेलं आहे, तर मी 2007 करेन. पर्सेंटेज जे असेल तुमचं समजा 75.20% आहे तुम्हाला, तर ते मेन्शन करा. म्हणजे जे तुम्हाला पर्सेंटेज असतील एस-एस-सीमध्ये ते त्यामध्ये मेन्शन करा. इक्विव्हॅलंट बोर्ड म्हणजे यामध्ये महाराष्ट्रामधून ज्या विद्यार्थ्यांचं एस-एस-सी झालं असेल, तर ते हे सिलेक्ट करतील. महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर एज्युकेशन पुणे हे सिलेक्ट करतील. बाकी अदर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असतील, ते नॉर्मली अदर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतील. इथे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून झालेलं आहे म्हणून आम्ही तिथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट एस-एस-सी स्कूल स्टेट. स्टेट कोणता आहे? तर महाराष्ट्र स्टेट आहे. तुमचं कोणतं स्टेट असेल ते तुम्ही त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. आता हे इम्पोर्टंट आहे, की आर यू अपीअर्ड फॉर द 12th एच-एस-सी इंजिनिअरिंग डिप्लोमा एक्झाम इन 2026. जे विद्यार्थी आत्ता 12वी आहेत, ते विद्यार्थी 12वी ची आता एक्झाम समजा देणार आहेत, ते विद्यार्थी इथे येस करतील. जे विद्यार्थी आता 12वी ची एक्झाम देत असतील, ते विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांचं 12वी झालेलं असेल
तर तिथे अपीअर आहे का? तर नाही आहे. तर इथे तुम्ही नो कराल. ओके. तर नो केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघा एच-एस-सी डिप्लोमा पासिंग इयर म्हणजे एच-एस-सी तुम्ही कधी पास झाला आहात. समजा इथे 2009 मध्ये समजा माझं एच-एस-सी झालेलं आहे. इक्विव्हॅलंट बोर्ड जर बघितलं तर इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हे येणार आहे. मार्क्स टाइप म्हणजे सी होतं का तुमचं? तर सी सिलेक्ट करा. माझं पर्सेंटेज होतं तर पर्सेंटेजचं यामध्ये मेन्शन करायचं आहे. कितीपैकी मार्क होते समजा 650 आउट ऑफ आमचे मार्क्स होते. तर इथे समजा मला इथे 500 पडलेले आहेत. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे कॅल्क्युलेशन करून घेतात. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या बेसवरती करतील, तर इथे नो इथे करायचं आहे तुम्हाला. ओके. आणि ज्या विद्यार्थी आता 12वी असतील, त्या विद्यार्थ्यांनी इथे येस करायचं आहे आणि पुढे कंटिन्यू पुढे करायचं आहे. आता माझं 12th झालेलं आहे म्हणून मी इथे नो केलेलं आहे आणि इथे मग तुम्हाला आय कन्फर्म दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इस ॲप्लिकेशन ॲक्युरेट कंप्लीट या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. बॉक्स क्लिक केल्याच्यानंतर सेव्ह अँड चेंजेस या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. तेच आपण त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची प्रोफाईल ही क्रिएट अशा पद्धतीने दिसणार आहे. सी-ई-टी रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क या पद्धतीने तुमची विंडो ही तुम्हाला दिसणार आहे. सी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल, तर इथे तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला इथे 2च आता दिसत आहे, की एम-एड आणि एम-पी-एडचे रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू झालेली आहे. एल-एल-बी 5 इयर आणि एल-एल-बी 3 इयर्ससाठी अजूनही रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही आहे. पण तुम्हाला रजिस्टर कशा पद्धतीने करायचं आहे, ही जी प्रोसेस जी तुम्हाला सांगितलेली आहे, हा पार्ट 1 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. ही व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघूनच तुम्ही प्रॉपरली तुमचा फॉर्म हा फिलिंग करायचा आहे. यानंतरला इथे जेव्हा एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्स जेव्हा दिसेल, त्यावेळी पुढची जी स्टेप असेल कारण की डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे वगैरे असतील, ते कशा पद्धतीने करायचं आहे, ते पार्ट 2 मध्ये मी व्हिडिओ बनवून टाकेन. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हा व्हिडिओ म्हणजे हा जो चॅनल आहे, याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या चॅनल थ्रू तुम्हाला भेटत राहतील. ओके. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाउट्स होते, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. सो काही डाउट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन आणि तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या अगोदर तुम्हाला अपर आयडी जर तुम्ही बनवलं नसेल, आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर तो अपडेट करून घ्या आणि प्रोफाईल कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, त्याची व्हिडिओ ही तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला पुढे शेअर करा, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक सो मच.